नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमासाठी ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म सुरू झालेले आहेत. तो फॉर्म कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतःच्या लॅपटॉप किंवा पीसीवर भरू शकता. आणि या अगोदर पाहिलं होतं की तुम्हाला 10वी नंतर पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या कागदाची आवश्यकता असते. ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ चेक करू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना स्टेप बाय स्टेप व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमची कुठलीही चूक होणार नाही, नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. यामध्ये 22/6/2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवट तारीख 22/6/2026 आहे. याचं टाइम टेबल ही तुम्ही DTEच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता. चला तर मग पाहूयात की फॉर्म कसा भरायचा. डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकचा फॉर्म भरण्यासाठीची वेबसाईट लिंक आहे poly26.dtemaharashtra.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन कमेंटमध्ये किंवा आपल्या यूट्यूब तसेच टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये अशा प्रकारे वेबसाईट पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल कॅन्डिडेट लॉग इन किंवा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे तसे टाईप करून घ्यायचं आहे. ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट फुल नेम, त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा आणि पासवर्ड कसा सेट केलेला आहे तर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला टाकून क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवलेला आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकून क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचा आहे. क्रिएट अकाउंट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ID पाठवला जाईल. तसेच तो ID तुम्हाला इथंही डिस्प्ले होणार आहे. हा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला इथून पुढे लागणार आहे. हा कॉपी करून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा किंवा याची प्रिंटआउट काढून ठेवा. हा जो ID आहे तो हा ID आता आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन ID तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड जो आपण सेट केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. खालील कॅप्चा कोड तुम्हाला व्हेरीफाय करून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस पाहायला मिळेल. तुम्हाला या सर्व स्टेप फिल करायच्या आहेत. स्क्रुटनी मोड सिलेक्ट करायचा आहे, कॅन्डिडेट टाईप डिटेल्स भरायचे आहेत, कॅन्डिडेट टाईप होम डिस्ट्रिक्ट भरायचं आहे, PWD डिटेल्स आणि डिफेंस डिटेल्स भरायचे आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचं आहे, पर्सनल डिटेल्स भरायचे आहे, फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचा आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि पे ॲप्लिकेशन फीस, अशा 10 स्टेप तुम्हाला यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. या 10 स्टेप आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की कशा फिल करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर डाव्या बाजूला सिलेक्ट स्क्रुटनी यावरती क्लिक करायचं आहे. ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी असे दोन पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील. यामधील आपल्याला ई स्क्रुटनी सिलेक्ट करायचे आहे. ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी यामध्ये काय फरक आहे पहा. ई स्क्रुटनी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते ऑनलाईन व्हेरीफाय केले जातात. तुम्हाला कुठल्याही FC सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटनी सिलेक्ट केलात तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन FC सेंटरला जावं लागते. म्हणजे तुमचं जे जवळचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे किंवा प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज आहे या ठिकाणी म्हणजे FC सेंटरला जावे लागते. त्या ठिकाणी तुमचा सर्व अर्ज चेक केला जातो, तुमची सर्व डॉक्युमेंट्स चेक केली जातात आणि यालाच फिजिकल स्क्रुटनी असं म्हटलं जातं. फिजिकल स्क्रुटनी जी आहे ती क्लिष्ट प्रोसिजर आहे. यामुळे तुम्ही ई स्क्रुटनी सिलेक्ट करा. तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय केले जातील. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण ई स्क्रुटनी सिलेक्ट करत आहोत. यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म करा. यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट आता इथं निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए. तुमची 10वी महाराष्ट्र बोर्डातून झालेली असेल तर तुम्हाला टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. बाकी तुम्ही टाईप बी, टाईप सी वाचून घ्या. तुम्हाला जे लागू होत असेल ते सिलेक्ट करा. महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी शक्यतो टाईप ए लागू होते. त्यामुळे टाईप ए सिलेक्ट करून तुम्हाला खाली यायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर आता इथं तुम्हाला होम डिस्ट्रिक्टची माहिती भरायची आहे. तुमची 10वी कोणत्या जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेला आहात तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमची शाळा जी 10वी बोर्डासाठी तुम्ही निवडलेली होती ती कुठल्या जिल्ह्यामध्ये होती तो जिल्हा, त्यानंतर तालुका,
त्यानंतर शाळेचं नाव आणि पत्ता तुम्हाला टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. ही सर्व माहिती भरून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट डिटेल्स भरायचे आहेत. यामध्ये तुम्हाला प्रवर्ग तपशील म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज भरू इच्छिता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जनरल असेल तर जनरल म्हणजे सर्वसाधारण सिलेक्ट करा. रिझर्व्ह असेल तर रिझर्व्ह सिलेक्ट करू शकता. रिझर्व्ह सिलेक्ट केलं तर यामध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरी तुमची सिलेक्ट करावी लागेल. SC, ST, OBC जी कुठली कास्ट असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर उपजातीचं नाव तुम्हाला इथून निवडावे लागेल. तुमची कास्ट कुठली आहे ती यामधून तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. यानंतर तुम्हाला इश्युइंग ऑथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे हे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर चेक करून तुम्ही इथे सिलेक्ट करा. यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का? दिव्यांग असाल तर येस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. पालक डिफेन्समध्ये होते का? जर असतील तर येस करा, अन्यथा नो करायचं आहे. तुम्ही अनाथ आहात का? असताल तर येस करा, अन्यथा नो करायचं आहे. ही सर्व डिटेल्स भरून तुम्हाला खाली यायचं आहे. तुमच्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट्स असायला हवं. इंडियन नॅशनॅलिटी तरी पाहिजे, इंडियन पासपोर्ट पाहिजे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे. या चारीपैकी एक तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला हवं. यामधील तुम्हाला एकला टिक मार्क करायचा आहे. आपल्याकडे नॅशनॅलिटी आहे त्यामुळे मी याला टिक करत आहे. तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग असेल तर ते सिलेक्ट करा, बर्थ असेल तर ते सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला 10वी बोर्डाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तुमची 10वी कोणत्या बोर्डामधून उत्तीर्ण झालेला आहात? CBSE असेल CBSE करा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 10वी उत्तीर्ण वर्ष सिलेक्ट करा. कोणत्या वर्षामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला आहात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुमचं उमेदवाराचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. आपण जे टाईप केलेलं होतं ते. त्यानंतर उमेदवाराच्या आईचं नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. उमेदवाराचा 10वी आसन क्रमांक म्हणजे तुमचा सीट नंबर तुम्हाला 10वीचा रोल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. दहावीचा सीट नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला चेक रिझल्ट असा एक पर्याय पाहायला मिळेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची जे 10वीचे मार्क्स असतील ते ऑटोमॅटिक फेच केले जातील. चेक रिझल्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमचा 10वीचा रिझल्ट ऑटोमॅटिक फेच झालेला आहे. तुम्हाला किती मार्क्स होते हे जर तुमचे मार्क्स बरोबर असतील तर तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर 10वीला तुमचा SSC टेक्निकल सब्जेक्ट होता का? जर असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग होतं का तुमच्याकडे? म्हणजे ड्रॉइंगसाठी तुम्ही अप्लाय केलेलं होतं का? इंटरमिडिएट एक्झामसाठी असेल तर येस करा, अन्यथा नो. उत्तीर्ण आहात का हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नॉट ॲप्लिकेबल. त्यानंतर ITI कंप्लीट आहे का? नो करा आणि सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स सेव्ह होणार आहे. यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स तुमचं SSC मार्कशीटवरील नाव ऑटोमॅटिक येणार आहे. आईचं नाव येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं टाईप करून घ्यायचं आहे. जन्मतारीख टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲन्युअल वार्षिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेलं असेल त्यावरील इन्कम चेक करून तुम्हाला तुमचं आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर TFWS मधून तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर येस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचा आहे. म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला येस करायचा आहे. त्यानंतर तुमचा धर्म सिलेक्ट करा, तुमची मातृभाषा सिलेक्ट करा. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. तुम्ही शहरी भागातील असाल तर अर्बन सिलेक्ट करा, ग्रामीण भागातील असाल तर रुरल सिलेक्ट करून तुम्हाला इथं पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर राज्य निवडायचं आहे, तर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे. म्हणजे पिनकोड टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली यायचं आहे. पिनकोड टाईप केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID शो करणार आहे. यामध्ये तुम्ही एडिट करू शकत नाहीत. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्याला रिसेंट पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 3.5 सेंटीमीटर आणि विड्थ 4.5 सेंटीमीटर असायला हवी आणि साईज याचा बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड असायला हवं. 50 KBच्या आतमध्ये JPGमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आवश्यकता नाही. फोटो अशा प्रकारे अपलोड करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्म करून घ्यायचा आहे. यानंतर तुमचा फोटो जो आहे तो फोटो अपलोड होणार आहे. तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तुम्हाला SSCचे ऑनलाईन मार्क्सची जी PDF आहे ती अपलोड करायची आहे. स्कूल लिव्हिंग कंपल्सरी नाही. नॅशनॅलिटी तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायची आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर नसेल तर तुम्ही पण परत देऊ शकता. नॉन क्रिमिलियर आणि इन्कम सर्टिफिकेट ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. जर कास्टमधून भरला असेल तरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर विचारलं जाईल, अन्यथा विचारलं जाणार नाही. ओपनसाठी तुम्हाला फक्त मार्कशीट हे कागदपत्रे अपलोड करावे लागतील. अपलोड केलेली आहेत. तुम्ही डिलीट बटनावर क्लिक करूनही डिलीट करू शकता आणि व्ह्यू बटनावर क्लिक करून कागदपत्रे व्ह्यू करू शकता की कोणती कागदपत्रे तुम्ही अपलोड केलेली आहेत. यावरती क्लिक करून तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आहे आणि
कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत. समजा आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. हे एक डेमो मी तुम्हाला दाखवत आहे अपलोड करून आणि अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची कागदपत्रे अपलोड होणार आहेत. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला बरोबर आहे याला टिक मार्क करून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फीस पे करायची आहे. तुम्ही रिझर्व्ह म्हणजे SC, ST किंवा OBC मधून अर्ज भरला असेल तर तुम्हाला ₹300 ऑनलाईन फीस पे करायची आहे आणि ओपनमधून अर्ज भरलेला असेल तर ₹400 फीस पे करायची आहे. ही तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा UPI द्वारा करू शकता. आपण फीस पे केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता डायरेक्ट प्रिंट फॉर्मचं तुम्हाला ऑप्शन दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे. अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला शो होणार आहे. यामध्ये तुम्ही प्रिंटवर क्लिक करून हे प्रिंटआउट सेव्ह करून घ्यायचे आहे, कारण ॲडमिशन घेत असताना ही प्रिंटआउट तुम्हाला लागणार आहे. याला सेव्ह करून घ्यायचं आहे किंवा याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पॉलिटेक्निकचा फॉर्म भरायचा आहे. पॉलिटेक्निकचा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपलं टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप चॅनल असून तेही जॉईन करायला विसरू नका. तेथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.